हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। रंगदेवता व तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून अंभिरा कलामंच लवले निर्मित व पंचशील प्रस्तुत मानवी संवेदनाचा ठाव घेणारे कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी भावना प्रदान 2 अंकी सामाजिक नाटक सावली सावली तुझी आभाळा एवढे, सावली तुझी आभाळा एवढे। लेखक दिग्दर्शक मनोज जाधव सर, सहदिग्दर्शक संगीत वेशभूषा प्रवीण कांबळे लांजा, नेपथ्य व रंगमंच व्यवस्था अंभिरा कलामंच लोवले, प्रकाश योजना सचिन मिसाळे देवरूख, रंगभूषा अजय कांबळे लांजा, सूत्रधार मधुकर जाधव, विशेष सहकार्य प्रकाश जाधव, श्रीकांत जाधव, सिद्धार्थ जाधव, मनोहर जाधव, यशवंत जाधव, जनार्दन जाधव, मंगेश गंगाराम जाधव, संतोष जाधव तंटामुक्त अध्यक्ष, दिलीप जाधव, किरण जाधव, शुभम जाधव, रोहन जाधव, पंचशील एकता मंडळ मुंबई स्थानिक लोवले, सावित्रीबाई फुले महिला मंडळ स्थानिक लोवले आणि विशेष सहकार्य अंभिरा कलामंच लोवले सहर्ष सविनय सादर करीत आहोत एक कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी भावना प्रदान कौटुंबिक सावली तुझी आभाळा एवढी, एक रहस्यमय कहाणी। रक्ताच्या नात्याला दुरावलेली ही रक्ताची नाती अशी कशी असतात
ही सावली नेमकी कोणाची? तुझी, माझी. ही सावली आहे आभाळा एवढी, ही सावली आहे आभाळा एवढी. सावली सावली तुझी आभाळा एवढी. सहर्ष सादर करीत आहोत सावली तुझी आभाळा एवढी. अर्णव, अरे अर्णव, उठलास का रे? किती झोपा काढशील? आज तरी कामाला जायचं आहे की नाही? कालचा जेवणाचा डबा वाया गेला. आता तरी तो डबा वाया घालवू नकोस म्हणजे झालं. तेव्हा पोरांना ते एका घासाची किंमत नाही कळणार. काय करावं या पोरांना काहीच कळत नाही. कुठे गेले ते कागद? अर्णव उठण्यापूर्वी सापडले म्हणजे झालं, नाहीतर नुसता प्रश्नाचा भडीमार. गेल्या 20 वर्षापूर्वी तू कायमची निघून गेलीस का? अरे आपण सुखाने पाहिलेला संसार, आपण सुखाने पाहिलेला संसार तिथेच थांबला. तू निघून गेलीस, तू निघून गेलीस, पण माझ्या हृदयावर कायमच्या जखमा करून गेलीस. सुभद्रा, तुझ्या आजारपणात खूप औषध उपचार केले, नाना तऱ्हेचे डॉक्टर केले, पण गुण काही आलाच नाही. तुझ्या आजारपणात मी माझी नोकरी गमावली. अगं नोकरी केली असती ग, पण मायेनं बागणारं तुझं घरात कोणीच नव्हतं. आणि त्या आजारपणासाठी त्या सावकाराकडून कर्जावर पैसे घेतले होते. ते वेळेवर परतफेड केले नाही, म्हणून व्याजाला व्याज वाढत ती रक्कम वाढत गेली. मग ठरवलं त्या सावकाराचे पैसे देण्यासाठी माझ्या नावावर असणारी ती जमीन त्या रावसाहेबाला अल्प किमतीत विकली आणि त्या सावकाराचं कर्ज चुकत केलं. जर का कर्ज चुकत केलं नसतं तर त्या सावकारानं माझ्या अर्णवला सुखाने जगू दिलं नसतं. मी जगत होतो त्या अर्णवच्या सुखासाठी. अर्णव माझ्या वंशाचा कुलदीपक आणि अर्णवसाठी मला जगायचं होतं. नाहीतर सुभद्रा, तुझ्या त्या जळणाऱ्या चितेवर माझंही तरण पेटलं सगळं माझं. पण मी जगून इमारत यत्न भोगत होतो ते केवळ अर्णवच्या सुखासाठी. कारण अर्णवचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, शिक्षण पूर्ण करायचं होतं. पण परमेश्वरा, ते दुःख माझ्याच वाटायला का? सांग असं कुणाचं वाईट केलं होतं का? तर मी जिवंत असूनही मला मरण यातना भोगण्याची वेळ माझ्यावर आली. सुभद्रा, तू निघून गेल्यानंतर एका भयान रात्री अर्णव जोर जोराने रडू लागला. बाहेर काळा कुट्टा अंधार पसरला होता. पाऊस धो धो पडत होता. अर्णव तापाने फणफणला होता. त्या काळ्या कुट्टा अंधारात घरात फक्त तेवत होता माझा मिनवंत एक दिवा. अर्णवला जवळ घेतलं, मायेने हात फिरवला, पण अर्णवचा ताप काही कमी होत नव्हता. बऱ्याच वेळानंतर हळूहळू अर्णवचा ताप कमी झाला आणि माझा अर्णव कधी झोपी गेला माझं मलाच कळलं नाही.
तेव्हा कुठे सुटकेचा श्वास चढला आणि सकाळी ठरवलं, सकाळ होताच अर्णवला तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टरकडे घेऊन जावं. तो मैलीचा पायी प्रवास करून अर्णवला तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टरकडे नेला. तेव्हा डॉक्टरने त्याला तपासलं, इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या. तेव्हा माझ्या अर्णवला बरं वाटलं. माझा वंशाचा कुलदीपक, माझा उदयास आला. सुभद्रा, त्या क्षणी तुझी खूप आठवण आली की तुझ्या सोबतीत घेतलेला प्रत्येक क्षणाची मन गैवरून आलंय. सुभद्रा, तुझ्या अकाली मृत्यूनंतर हा एकचाकी रथ चालवत आलो. काट्या कुठे न तुडवत मी इथपर्यंत प्रवास केला. यापुढे कसा होतोय प्रवास कुणाला ठाऊक. खरं नाही माझ्या जीवनाचं आहे. सुभद्रा, तू होतीस घरी. तुमच्या डोळ्यात पाणी औषध रडताय का? नाही रे, काम करता करता डोळ्यात कचरा गेला म्हणून आलं पाणी. कचरा? तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय बाबा. काय झालंय बाबा? का रडताय असे तुम्ही? तो तुम्ही या माझ्या जगातील सर्वात ग्रेट बाबा आहात. मग का रडता असे तुम्ही बाबा? अरे, जुने बॅगेतील कागदपत्र शोधत होतो. ते कागदपत्र शोधता सापडलं आणि गत काळातल्या साऱ्या आठवणी जाग्या झाल्या रे. काय काय बा हातात काय बघू द्या. नाही, काही नाही रे, काही नाही. बाबा दाखवा ना काय. नाही अर्णव, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. बघू द्या ना. नाही अर्णव, काही नाही. बाबा हा फोटो माझ्या आईचा. बाबा, आजपर्यंत मी या माझ्या आईच्याच फोटोकडे पाहत होतो. मग तुम्ही हा फोटो माझ्यापासून का लपवलात बाबा? अर्णव, होय, खरं आहे. हा फोटो आमच्या लग्नातील. हा फोटो मी तुला दाखवला नाही कारण तुला तुझ्या आईच्या आठवणीत गुंतवून ठेवायचं नव्हतं रे मला. माझ्या पुढे लक्ष होतं, टार्गेट होतं ते तुझ्या भविष्याचं आणि तुझं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी माझा प्रयत्न होता. तुझ्या आईच्या आठवणीत गुंतवून ठेवायचं नव्हतं रे लेका. आईची आठवण म्हणजे खूप माझ्यासाठी मोठी आहे बाबा. मग तुम्ही मला का असं लपून ठेवलं बाबा? गेली 25 वर्ष मी फक्त त्याच आईच्या फोटोकडे पाहून माझं समाधान व्यक्त करत होतो. मग सांगा बाबा, हा फोटो म्हणजे तुमचं निश्चित प्रेम बाबा ना? होय, माझी आई कोण सुंदर दिसते वा. तुम्ही का असं केलं बाबा? नाही अर्णव, मला तुझ्या आईच्या आठवणीत तुला गुंतवायचं नव्हतं. म्हणूनच मी देखील गेली 25 वर्षे चेहरा नाळत होतो
तो त्या फोटोमध्येच. कारण मला माहीत होतं मी जर का तुझ्यासमोर अश्रू ढाळले तर तू माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून तूही ढासळशील रे. म्हणून लेका मी तुझ्यासमोर कधीही दुःख व्यक्त केलं नाही. म्हणून मी लपून ठेवलं हे सगळं. नाही बाबा, तुम्ही खूप मोठी चूक केली. तो माझ्या आईचा फोटो लपून आतापर्यंत तुम्ही मला लहानाचे मोठे केलेत. हवी असणारी वस्तू मला मिळवून दिलीत बाबा. पण ही आभा एवढी सावली तुम्ही मला दिलीत. या आभा एवढ्या सावलीमध्ये मला जीवन जगायचंय बाबा. यापुढे तुमच्या देखील डोळ्यात असे अश्रू नकोत बाबा. होय अर्णव, हेवा असे काहीच नाही रे. कसला हेवा येणार? हेवा आठवणीचा, हेवा प्रेमाचा. या तुमच्या प्रेमाचं प्रतीक कितीतरी दिवसात मला पाहायला मिळतंय बाबा. अर्णव, तुझी आई अतिशय प्रेमळ होती रे. घरात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करायची. कधीही कुणाला उपवाशी पोटी जाऊ दिलं नाही तिला. येणाऱ्या प्रत्येकाला 4 घास जेवू घालायची. पण माझी सुभद्रा आजारी झाली. बाबा नका ना रडू बाबा, नका ना बाबा रडू. बघा ना माझ्या आई आणि तुम्ही किती छान दिसताय. बघा बाबा, खूप छान दिसतंय हो हा जोडा. मदतीला कोणच धावलं नाही. अरे मदतीला धावला तो माझा मित्र सदाप्पा. शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या बरोबर राहिला. दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. बाबा झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. किती अपमान कष्ट केले तो बाबासाठी. कला वाकला. बघा ना घडीभर तू थांब जरा. बाबा, ऐक त्याची धाकर. लई अवघड हाय गड्या. उमगाया बाकर. उमगाया बाकर. लई अवघड हाय गड्या. उमगाया बाबा, ही मायेची सावली, ही आभाळ एवढी सावली तुमची माझ्यावर तशीच राहू द्या. मी तुमच्यासाठी असं काहीतरी करेन. या जगामध्ये बाप बेट्याची जोडी कायमस्वरूपी आजरावर राहील. होय त्यासाठी मला फक्त हवा तुमचा आशीर्वाद बाबा, तुमचा आशीर्वाद. अर्णव, उठले का? अरे शोकतोच खरा शंकरराव देसाईचा बहादूर पुत्र. मला खात्री आहे तू पूर्ण आयुष्यात चुकीचं असं काहीच करणार नाहीस रे. तुझ्यावर चांगले संस्कार केलेत. तू वाईट मार्गावर कधीच जाणार नाहीस याची मला कल्पना आहे. आणि असा तू लेखा मोठा हो रे. तू असाच मोठा हो. हो बाबा, तुमच्यासाठी सारं सुख मी तुमच्या पायाची लोळण घालेन. पण तुमचा मान सन्मान मी कायमस्वरूपी जतन करून ठेवेन. तुम्ही या जगातील सर्वात ग्रेट बाबा आहात. माझे ग्रेट बाबा आहात. होय कल्पना आहे मला. आज तरी तू कामाला जाणार आहेस ना रे? हो बाबा. जेवणाचा डबा तुझा तयार झालाय. हे बघ, आज तरी तो जेवणाचा डबा वाया घालवू नको लेका. जा कामाला जा, जेवण कर. जाणार बाबा, मी आज कामाला जाणार. नक्कीच मी आज कामाला जाणार. तुम्ही नेहमी तुमची काळजी घेत राहा बाबा. नको अर्णव लेका, माझी काळजी घेऊ नकोस रे. त्या म्हाताऱ्या बापाचं काय? तू घे लेका तुझी काळजी. अरे तू कधी आला? अरे आत्ताच आलो. काय रे विराज, कसा आहेस? बरा आहेस ना? एकदम मजेत. आणि तुझे आई बाबा काय म्हणतायत? एकदम ठीक आहे. हो म्हटलं बरेच दिवस झाले
आमचा कधी संपर्कच झाला नाही. पण मी म्हटलं आपणच त्यांच्या घरी जाऊन यावं. अरे विराज, मग तुझ्या कामाचं काय झालं रे? हो, कामाचं काय विचारताय? अहो, कामाचं आज नाही उद्या होईलच. होय, तेही खरंच आहे. तुझे आई बाबा एका सरकारी नोकरदार आहेत. मग तुला कशाला पाहिजे नोकरी? अरे एखादी छोकरी बघ म्हणजे झालं मोकलं. अहो, छोकरी काय पाहताय? अहो, मला नाही धड नोकरी. अहो, नोकरदार माणसाने पाहावी छोकरी आणि त्यानंतर आपल्या बायकोच्या हातची खावी छानशी भाकरी. कसं अर्णव, बरोबर ना? मग तुझं बरोबर आहे रे अगदी. अर्णव, विराज, तुझ्या का बोलण्यात काहीतरी गडबड दिसते. नेहमीच तू गडबडीत असतोस. काय रे, आज काय घोटाळा करून आलाच आहे? छे, काहीच नाही हो. तुझ्या बोलण्यात काहीतरी गडबड दिसते मला. अजिबात काही नाही. मग असा का गडबडतोय? नाही हो. अरे मी काय तुमच्याजवळ गप्पा मारत बसलो? घरात कामाचा पसारा तसाच पडलाय. मी आवरतो असतो. काय म्हणत होता? अरे अर्णव, तुझ्यासाठी मी आलो इथे. अरे पण का? अरे फार मोठा गोंधळ झाला आहे. काय झालं? आता काय सांगू? सई गेले 2 दिवस तुला फोन करत आहे, पण तुझा मोबाईल सारखा नॉट रिचेबल. अरे 2 दिवस मी कामात व्यस्त होतो. मग काय झालं? अरे अर्णव, मला माहित आहे तुझ्यामध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे. कसला गोंधळ रे? सही बद्दल हा, काय झालं? अरे बोल ना. तुमच्यामध्ये काय वाद झाला आहे का? काही नाही. मग असं कसं बोलतोयस तू? अरे सई खूप अस्वस्थ आहे. कशाबद्दल? अरे कशाबद्दल काय म्हणतोयस? काय झालं सांगशील तरी? अरे ती तुला सतत फोन करत आहे, तू तिचा फोन उचलत का नाही आहेस? तर तुला सांगितलं ना, मी कामामध्ये व्यस्त होतो त्यामुळे मी फोन उचलला नाही. असं नाही. तिला भेटायलाही गेलो नाही. तुला काय तिचा फोन आला होता का? अरे गप्प का, बोल ना तू काहीतरी. अरे बोल राजा. तुला काहीच माहिती नाही का? काहीच माहिती नाही. अरे बोल तू, काय झालं? अरे सई तुला सतत फोन करत आहे, तुझा फोन तू उचलत नाही आहेस. मला माहित आहे तुझ्यामध्ये काहीतरी वाद झालेला दिसतोय. काही मला. वाद झालेला नाही. असं कसं म्हणतोय तू? फक्त 2 दिवस मी फोन केला नाही, उचलला नाही. आता काय करायचं मग? अर्णव, खरं काय ते मला सांग. अरे खरं काय सांगू तुला? खरं कारण सांगण्यासारखं काहीच कारण नाही माझ्याकडे. अरे मला माहित आहे ती सई खूप अस्वस्थ आहे. अरे तिच्या मित्रमैत्रिणींची फार मोठी मैफिल आहे. अरे फार मोठी मैफिल आहे, त्याच मैफिलीचा मला वैताग आलाय. नको ती मैफिल, नको तिचे मित्र मैत्रीण. काय करायचंय? तुम्ही तिचा मित्र आहेस ना? हो. मग अरे असं कसं म्हणतोयस तू? अरे आम्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम केलंय हे मला मान्य आहे, परंतु पुढील जीवनात सही माझ्या जीवनात येईल असं मला वाटत नाही. अरे पण एकमेकावर प्रेम करणारे तुम्ही 2 जीव एकत्र आलात. अरे तिचं मौन आहे ना, तुला हे करत आहे. अरे अरे कोण? सहीला काय करायचं आता आपण सांग. अरे तिने केलेला फोन
तू उचलणं गरजेचं आहे आणि तिचं प्रेम तुझ्यावर जीवापाड आहे. मी जीवापाड प्रेम करतोय तिच्यावर, पण काही अनेक समस्या आहे. हे माझं सर्वसामान्य घर सही या घरात राहील का याचीच मला शंका वाटते रे. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, पण अनेक समस्या आहेत. ती सही सहन करू शकेल का? नक्कीच करेल, नक्कीच करेल. माझ्या भावना, माझं मन ती समजावून घेऊ शकेल का? माझ्या बाबांना ती समजावून घेईल का? मला वाटत नाही रे. आता काय करायचं तूच ठरव. अरे तू का असा गडबडलायस मलाच कळत नाही. अरे तिचा फोन तू उचलत का नाही हे मला कळत नाहीये. फोनचा प्रश्न सोड, तू काय बोलतोस तेच कळत नाही. आता काय बोलायचं? अरे बावरलास का तू? अरे बावरलाच काय म्हणतो? अरे इतके दिवस झाले ती तुला सतत फोन करत आहे, तू तिचा फोन उचलत नाही. फोनचा प्रश्न सोड रे. तो सारखा काय फोन घेऊन बसला. अरे मग काय बोलू? काय बोलू म्हणजे काय बोलतोस तेच तुला कळत नाही. तुला कळतंय काय का बाबा? अर्णव, अरे हा बघ सईचा फोन आला आहे. सहीचा फोन? अरे हॅलो हॅलो, हा सही बोल ना. अरे 2 दिवस झाले तू माझा फोन का उचलत नाहीस आणि भेटायलाही येत नाहीस. अरे काय चाललंय तुझं? अगं सॉरी 2 दिवस मी कामात होतो ना. सॉरी. खोटं बोलू नकोस अर्णव. आत्ताच्या आत्ता या क्षणी तुम्हाला भेटायला ये, नाहीतर लक्षात ठेव हा. नाहीतर तुला तुझी सही यापुढे कधीच दिसणार नाही. सॉरी सई, प्लीज. चल आपल्याला काहीतरी गोंधळ झालाय, जायला पाहिजे. हा घे फोन. हा ठीक आहे, चल चल. चल ताबडतोब निघून चल. काहीतरी त्याच्या मनात गुंतलेलं दिसतंय. सारखा त्या मोबाईल मध्ये गुंतलेला असतो. आणि त्या पोरानं काय सांगावं, रात्रंदिवस त्या मोबाईल मध्ये असतात. अरे मोबाईल वापरावा, पण तो कामापुरता वापरावा. रात्रंदिवस त्या मोबाईल मध्ये डोकं खुपसून आपलं नुकसान करून घेऊ नका या आजच्या नवीन पिढीने. अर्णव, अरे अर्णव, कुठे गेला तू? हा बघ वेडा इथे कावे टाकून गेला. अर्णव गेला. सही सही ए अर्णव, अरे 2 दिवस झाले तू मला भेटायला का येत नाहीस? 2 दिवस झाले मी कामात होतो. तुला ठाऊक आहे ना? खोटं बोलू नकोस. अरे आपल्या नात्याचं आता पुढे काय? बोल अर्णव, उत्तर दे मला. आपल्या नात्याचं, आपलं नातं हे टिकणारच आहे. पण तू का अशी तू रागात का?
गेले 2 दिवस झाले तू माझा फोन घेत नाहीस आणि भेटायलाही येत नाहीस. अगं आता आलोय ना भेटायला. मग आपल्या नात्याचं पुढे काय? आपलं नातं हे पुढे चालणार, पण काही समस्या आहेत का? अगं नातं हे विश्वासाने टिकतं. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही तर? अगं तुझा विश्वास आहे म्हणून मी तुझ्यावर प्रेम केलं ना. पण अरे आता पण करत काय बसलाय? अरे तुम्ही दोघांनी प्रेम केलं ना एकामेकावर. अरे ते निरागस प्रेम और त्या निरागस भावना कुठे गेल्या? अरे तुमच्या प्रेमाचा साक्षीदार आहे मी. अरे हो माहीत आहे साक्षीदार. सही. अर्णव, तू आज जर का माझा विचार केला नाहीस ना तर ही सही तुला पुन्हा कधीच दिसणार नाही. माझ्या जीवनाचा मार्ग काहीतरी वेगळा असेल. मग तू तुझ्या मार्गाने जा आणि मी माझ्या मार्गाने जाईन. ए राणी ये की. हे बघ, मी अशी रागावू नकोस. किमान माझं बोलणं तर ऐक ना. तुला माहित आहे ना. अर्णव, सोड मला. थांब ना. आता बोलण्याला काहीच अर्थ नाही. अगं प्रेमाला अर्थ आहे सही, खूप मोठा अर्थ आहे. कारण माझ्या आयुष्यात मी माझ्या बाबांनंतर खरं प्रेम केलं असेल ते फक्त तुझ्यावर. माहित आहे ना तुला. माझ्या वडिलांनी मला खूप लहानाचं मोठं केलं. आभा एवढी सावली ती. त्या आभा एवढ्या सावलीत मला राहायचं आहे ग. तुझ्या येण्याने माझ्या जीवनामध्ये चैतन्य निर्माण होणार आहे. नवी स्वप्न निर्माण होणार आहेत. त्यासाठी फक्त तुझी साथ मला हवी आहे. आणि या तुझ्या गोड असण्याने मला माझं भविष्य उज्ज्वल दिसणार आहे. कसं आता तरी खुश ना. अर्णव, आणि आजच्या क्षणी मी तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार आहे. अय्या, खरंच? हो नक्कीच, मी तुझ्याबरोबर लग्न करू शकतो. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. खरं आहे ना. हो, खरंच. तू माझी राणी बनणार ना. मग काय?
अरे शंकरराव, आत यायचं का म्हटलं? अरे एवढा कशामध्ये हरवून गेला आहेस? आता तर अर्णवचं लग्न पार पाडलं. तुझ्या आयुष्यातील फार मोठी जबाबदारी संपली म्हणायची. सदाप्पा, अरे जबाबदारी तू संपली म्हणतोस रे, पण बापाचं मन असतं ना ते कधीच मोकळं होत नाही. मुलाचं सुख पाहिलं की आनंद होतो, पण गतकाळातल्या आठवणी कधी कधी ठोठावून जातात रे. हे खरं आहे रे, पण तू आता सुखी होशील. अर्णवला बऱ्यापैकी चांगली नोकरी आहे. शिवाय नव्या सुनबाई नोकरी केली तर या घरामध्ये पुन्हा असू फुलेल. होय, हसू फुले तू खरा म्हणतोस, पण गतकाळातल्या काही आठवणी आहेत रे. काही हिशोब मला चुकते करायचं आहे. त्या अर्णवच्या आईच्या आजारपणासाठी तुझ्याकडून घेतलेले पैसे वेळेवर दिलेच नाही मी, आणि ती खंत माझ्या मनाला लागून राहिले रे. म्हणजे तुला आठवण आहे म्हणायची त्या दिलेल्या पैशाची. होते पण शंकरराव, आता माझ्याही अडचणी वाढत आहेत. म्हणूनच म्हटलं शक्य असेल तर लवकरच परत कर. होय सदानंद, अरे मित्राच्या विश्वासावर जगलेलं आयुष्य आहे माझं. तू मला मदतीच्या वेळेत मदत केलीस, संकटाच्या काळात धावून आलास. तू दिलेला हात मी कधीच विसरणार नाही सदाप्पा. अरे मित्र म्हणजे शंकरराव, मित्र म्हणजे सावळी असते. अरे ऊन कितीही कडक असलं तरी आभाळा एवढी सावळी सोबतच चालत राहते. होय सदाप्पा, कितीही कडक ऊन असलं ना तरी मित्रत्वाची सावली कायम तशीच राहते रे. तुझं म्हणणं बरोबर आहे. सदाप्पा, बऱ्याच दिवसांनी फिरलास तू इकडे. अरे आतापर्यंतच्या आयुष्यात मी खूप सुखी आहे. तसं माझ्या वाट्याला आलेलं सुख मी नेहमीच दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न केला. आता तर तू माझा जीवाभावाचा मित्र आहेस, पण तू या कष्टातून कायमचा दूर हो. गेली 25 ते 30 वर्ष तू एखाद्या स्त्रीप्रमाणे राबत आहेस. अर्णवच्या सुखासाठी झटत आहेस. तू केलेल्या कष्टाचं फळ तुला मिळालं. अर्णवला त्याच्या मर्जीनुसार त्याला मुलगी मिळाली. आता तर या राबणाऱ्या हातांना विसावा दे रे. होय सदा. सुनबाईंच्या हातचं गोडगोड खात जात राहा. तिला समजावून सांग, अर्णव माझा श्वास आहे. सदाप्पा, अर्णव माझा श्वास आहे. आता मला फक्त तुमच्या दोघांचा सुखी संसार पाहायचा आहे. होय सदाप्पा, किती काळजी घेशील रे तू माझी. अर्णवचं लग्न झालं, अर्णव चांगल्या नोकरीला आहे. घरात सूनबाई आली. अर्णव आणि सूनबाई काळजी घेतात रे माझी. माझी सूनबाई म्हणजे माझी मुलगी समान आहे. खरंच एका श्रीमंत घराण्यातली मुलगी असून देखील त्या छोट्याशा झोपडीत सुख मानलं तिनं. दिवसभर राबते ती. खरंच असं म्हणतात ना, एखाद्या घराला स्त्रीशिवाय शोभा नाही. मग तो राजमहाल असो किंवा एखादा झोपडी, त्या झोपडीतही
वैभव निर्माण करण्याचं सामर्थ्य असतं स्त्रीच्या हातामध्ये. या तुमच्या बहरलेल्या संसाराला सोन्यासारख्या संसाराला कोणाचीही दृष्ट ना लागो. तुमचे सर्वांचे मंगळ हो. यापुढे येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी सुखाची लहर घेऊन ये हो. होय सदाप्पा, बसा ना. बऱ्याच दिवसांनी आलात. हो, थोडा चहा पाणी तरी घेऊन जा. त्यात अर्णव पण येईल थोड्याच वेळात. ठीक आहे. सदाप्पा, काय रे मग तुझं कसं काय चाललंय? माझं अगदी व्यवस्थित चाललंय. तुला काही प्रॉब्लेम नाही ना? पैशा रुपयाचा असेल तर अजिबात चिंता करू नकोस. या सदाप्पा नेहमी तुझ्यासाठी कधी नाही कधी तर धावून येणार. नाही रे. त्याची चिंताच करू नकोस. सदाप्पा, आता माझं बरं चाललंय. अर्णव चांगल्या नोकरीला आहे. घरात सुशिक्षित सूनबाई आले. त्या दारिद्र्याचं जीवन हळूहळू हळू कमी होतंय. सुखी होईन मी. त्यात तुझ्या मदतीचा हात आहे ना. मग कशाला घाबरतोय मी? असाच तुझा मदतीचा हात माझ्या सदैव माझ्या बरोबर राहू दे रे. जरूर शंकरराव, जरूर. मी तुला शब्द दिला ना, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. कधीही केव्हाही अपरात्री जरी फोन केलास तरी पण हा सदाप्पा तुझ्यासाठी नेहमी धावून येईल. खरं आहे. मला माहित आहे. याची खात्री आहे मला. सदाप्पा, चहा टाकू का रे? नको, आताच घेऊन आलोय. बर, मग दुपारी जेवणच करून जा. हो, चालेल. आता नरेश तुमच्या हातचं जेवण करून जाईल. काय करावं या कठीण परिस्थितीत? तू मला मदतीचा हात देऊन मला उभं केलं. त्यावेळेला माझ्या मदतीला कोणच धावत नव्हता. पण तू मदतीला धावलास म्हणून मी या माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहिलोय. शंकरराव, नाहीतर अरे मित्रच मित्रासाठी धावून येणार ना. आणखीन कोण येणार? नाहीतर माझं जीवन कठीण होतं रे. तुम्ही केव्हा आलात? झाला थोडा वेळ. म्हटलं जाऊया जुन्या मित्राला भेटायला. आता तर तुझं लग्न झालं, घरात नवं सुख आलं, तेव्हा शंकररावची कुशाळी विचारावी म्हटलं. हे सदाप्पा माझ्या बाबाचे जीवाभावाचे मित्र. नमस्कार काका. आशीर्वाद बाळा, सुखी राहा. तुमच्या दोघांचा संसार आनंदात राहो. बाबा, तुम्ही असे धोती का? आणि तुमच्या डोळ्यात पाणी? नाही रे अर्णव, असं काहीच नाही. अरे माणूस कितीही मोठा झाला ना तरी भूतकाळ त्याला थोटावून जातो. काही नाही, मी आहे व्यवस्थित. अर्णव, पण तुझ्या बाबाने तुझ्यासाठी खूप कष्ट केले. तू मोठा व्हावा यासाठी लोक कितीतरी स्वप्न बाजूला सारले. हो काका, याची जाणीव आहे मला. बाबांना यापुढे आम्ही कधीच त्रास देणार नाही. या आभाळ एवढ्या सावलीत आम्ही सर्वजण सुखाने राहू. तसं सई, हो, बरोबर. अर्णव, अरे प्रत्येक बापाचं कर्तव्य असतं. मी वेगळं असं काहीच केलं नाही रे. मुलाच्या पायाला काटे लागू नये म्हणून प्रत्येक बाप आपल्या पायाला पडणारे जखमा सहन करत असतो रे. सहन करत असतो. मी वेगळं जगावेगळं असं काय केलंय? काहीच नाही. तुला लहानाचा मोठा केला, शिक्षण दिलं आणि तुला स्वतःच्या पायावर उभं केलं. या त्या जगावेगळं काय केलंय मी? पण बाबा, आता तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. आम्ही दोघे जण आहोत ना. अर्णव, सुनबाई, आता शंकररावाला चांगले सांभाळण्याची जबाबदारी तुमची.
कारण तो आता वर्धनेकडे वळत चालला आहे. त्यामुळे त्याच्या जीवाला जेवढी विश्रांती मिळेल तर नक्कीच समाधान प्राप्त होईल. मुलं मोठी झाली की समजदार होतात, घराच्या सर्व जबाबदारी पार पाडण्यास सक्षम होतात. आता तुम्ही दोघं पती पत्नी म्हणून आहात या माझ्या मित्राला सांभाळण्यासाठी. हो काका, शंकरराव, नक्की. तू पाहिलेलं सुखी स्वप्न आणि तू केलेल्या कष्टाचं फळ तुला मिळालं आणि तो नक्कीच सुखाचा किनारा गाठून देईल. शंकरराव, सावली तुझी आभाळा एवढी आहे रे. या आभाळा एवढे सावली तुम्ही सर्वांनी सुखी राहा. मधून मधून येत जाईल मी, येतो मी. तू वेळ घेतला. कदाप्पा ये, कधीतरी अतिमध्ये येत जा. हो हो, जरूर जरूर. मी येतो. बाबा, बाबा, सई, बाबा, खरंच सई, तू या माझ्या जीवनात आली नसतीस तर हो. तू टेन्शन मध्ये आहेस का? नाही मग घामाघूम झालीत माझ्यासारखी. हा असेल कदाचित. हा, थांब ना. इकडे इकडे. तू माझ्या जीवनात आली नसतीस ना तरी सुखाचे क्षण मी पाहू शकलो नसतो. अर्णव, आणि मला असं वाटतं तू जर का मला भेटला नसतास तर माझं आयुष्य किती रिकामी असतं ना. त्याच रिकामी जागेत मी आगमन केलं आहे, बरोबर आहे की नाही? मग हे सुखाचे क्षण आपल्या जीवनात आलेले आहेत, ह्याचा आपल्याला मनमुराद आनंद घ्यायला हवा ना. बरोबर आहे तुझं. मग आता काय ठरवलंय? मी काय ठरवू? काहीतरी ठरवायला पाहिजे ना. तू ठरव. मी काय ठरवू? ते मी कसं सांगू? तू सांग ना. तू माझी राणी आहेस ना. मला काय माहिती. अगं, बाबांच्या आभाळ एवढ्या सावलीत आपल्याला राहायचं आहे. मग आता बोल ना काहीतरी. काय बोलू मी? हा, कुठले? माझं मन कधी ओळखलंस तू? जेव्हा मी कॉलेजमध्ये होती तेव्हाच मला कळलं होतं की हा मुलगा मनाने खूप श्रीमंत आहे. हो, मला देखील तेव्हाच वाटलं होतं की तू माझ्या आयुष्यात यावी. हा, बरोबर आहे की नाही? आणि म्हणूनच मी तुला वचन दिलं. तुला हवंय की ना? पण अर्णव, तुला काय वाटतं की हे घर आपल्या स्वप्नांसाठी पुरेसं आहे? तो खूप मोठं आहे घर. या आभाळा एवढ्या सावलीत आपल्याला दोघांना राहायचं आहे. तू, मी आणि बाबा. आणि आणि आपलं नातं. हो ना. अरे पण त्याच नात्यात तुझे बाबा सतत मध्ये येतात, त्याचं काय? अगं, बाबा तर आता आत गेले, ते कधी मध्ये आले? तुझे काय म्हणते? असं काही आरोप करू नकोस माझ्या बाबांवर, लक्षात आलं का? अर्णव, अरे ते तुझे बाबा आहेत म्हणून आता आपण त्यांच्या भोवती फिरत बसायचंय का? अरे आपल्या आयुष्यासाठी काही विचार आहे की नाही? आपल्या आयुष्यासाठी विचार नक्कीच आहे. मी जेवढं माझ्या बाबांवर प्रेम केलं ना तेवढंच तुझ्यावर देखील प्रेम केलंय, हे लक्षात ठेव. तू ते कधी समजून घेतलंच नाहीस, पण तुला घ्यायला हवं. सई, अगं, माझ्या बाबाने माझ्यासाठी खूप केलं ग. आईच्या निधनानंतर माझे बाबा माझी आई बनली.
आणि त्याच आभाळा एवढ्या सावलीत बाबांनी मला लहानाचं मोठं केलं आणि तू आता या घरात आले आहे. मग आपल्याला सुखाने राहायला नको का? अगं बोल, अशी गप्प का? तुझा काय वेगळा मूड आहे का? काय ग? अर्णव, तूच मला आता सांग की या घरात मी राहायचंय की तुझे बाबा? म्हणजे काय तुझा विचार आहे? होय, मग तुझा विचार काय आहे मला कळू दे. या घरात मला तुझे बाबा नको. सई, काय काय म्हणालीस तू? माझे बाबा ह्या घरामध्ये नकोय का? कोणत्या कारणाने? काय झालं सई सांग. बाबा तुला काही बोललेत का? काही नाही. अरे त्यांच्या त्या सतत जुन्या गोष्टी, जुन्या आठवणी, जुना कागद कचरा, कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. अगं कसला कंटाळ तुला आलाय? अरे या घरात श्वास घ्यायला जागा आहे की नाही? या बाबाने माझ्यावर आभाळे सावली केले ग. सई, सई, सई बोल ना काहीतरी. हे बोल ना सई. बोल ना. अर्णव, तुला जर का तुझ्या घरात तुझे बाबा हवे असतील तर मी या घरात राहू शकत नाही. मी चालली माझ्या माहेरी. सई थांब ना. हे प्लीज थांब ना. नको अशी जाऊ. अगं जेवढं मी तुझ्यावर प्रेम केलं तेवढं माझ्या बाबांवर देखील प्रेम केलंय ग. असा अविचार करू नको. या आभाळा एवढ्या मायेच्या सावलीत मला सुखाने संसार करायचा आहे सई. माझे बाबा मला पाहिजेच सई आणि तूही हवे. तू माझी राणी आहेस ना. प्लीज सई. मग आता तूच ठरव, या घरात तुझे बाबा राहणार की मी? कारण दोघंही या घरात राहणं आता अशक्य आहे. नाही सई, तू चुकीचं काहीतरी निर्णय घेत आहे. माझ्या बाबाशिवाय मी नाही राहू शकत सई. प्लीज सई. सई ऐक ना सई. सई प्लीज सई ऐक ना. सई ऐक ना. इकडे बघ ना. प्लीज सई इकडे बघ ना. सई इकडे बघ ना. सई अगं बोल ना काहीतरी. बोल ना सई. सई सई. सई कुठे गेलीस ग? बाबा सई अगं प्रेम म्हणजे फक्त स्वप्न नव्हे ग. तो आहे एक विश्वास तुझ्या माझ्या प्रेमाचा.
तो अशी गप्प का? ए बोल ना सई, प्लीज सई बोल ना. अगं का शांत आहेस तू? बोल ना. अगं काहीतरी बोल सई. काय बोलू? तुला मी सगळं ऑलरेडी सांगून झालंय ना, आता वेगळं असं काय बोलू? मग मीच जातो. कोण आहे का घरी? होय, आपण कोण? मी निखिल विश्वासराव, सईला भेटायला आलो आहे. निखिल, तू इथे? का माझं येणं आवडलं नाही तुला? निखिल, तू इथे का आलास आणि कशासाठी आलास? अगं इतक्या वर्षांनी तुझ्या मैत्रिणीला भेटायला आलो, यात काय चूक झाली माझी? निखिल, पुऱ्या तू निघून जा आता इथून. इतक्या लवकर? अगं मला वाटलं तू मला पाहून फार खुश होशील. निखिल, मी आता खूप वेगळ्या आयुष्यात आहे. माझं आयुष्य वेगळं आहे. मला ते सुखाने जगू दे. कृपया करून तू इथून जा आता. बाई, कोण आहे माणूस आणि काय ऐकतोय मी? हा माझ्या गावाकडचा ओळखीचा मित्र आहे. फक्त ओळखीचा नाही, तर आपली जुनी मैत्रीण आहे, हे लक्षात ठेव. निखिल, पुरे झालं आता. निघ इथून. अगं 1 महिन्याने इथं तुला भेटायला आलो आणि तू म्हणतेस निघून जा. हे बरं नाही सई. आता आठवड्याचे बालपणीचे दिवस, 5वी ते 12वी पर्यंत आपण एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. पण पुढील शिक्षणासाठी तू शहराकडे निघून गेलीस. त्यावेळेला मला दिलेलं वचन आणि प्रेमाची घेतलेली शपथ ते सगळं विसरलीस तू. आणि लग्न करून मोठी स्वप्न तू पाहत आहेस. ए भल्या माणसा, निघ इथून. हे सभ्यग्रस्ताचं घर आहे. असले ताळे या घरात चालत नाही. सुनबाई, कोण आहे हा? कशाला आला इथे? तुम्ही शांत राहा. म्हणजे एकही शब्द बोलू नका. उगाच आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू नका. माझं मी पाहून घेईन. सई, ही भेट आजची पहिली असेल समज, पण पुढची भेट असेल ना आपल्या दोघांच्या मिलनाची असेल. तू माझी असशील आणि मी तुझा असेल, हे लक्षात ठेव सई. ए भले माणसा, चालतं व्हायचं.
इस खेल में अभी मजा आएगा। सही मेरी होगी। हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं ग. एका सुसंस्कृत घरातील मुलगी आणि त्या गरीबाच्या घरात येऊन असले चाले. माझ्या अर्णवला ही गोष्ट जर समजली तर खूप खचून जाईल माझा अर्णव. सई काय ऐकतोय मी, काय ऐकतोय? नको, हे ऐकावंसं नाही वाटत मला, नाही ऐकावंसं वाटत. बोला राणी सरकार, कोण आहे ओळखलत का? राणी गेली तुझी खड्ड्यात. मला तुझ्या या घरात राहणं आता अशक्य झालंय. सई ही जवळ आहे ना. ए काय म्हणतेस तू? काय झालं तुला? हे बोल ना. अगं बोल. अरे तुझ्या त्या बाबांमुळे या घरात राहणं अशक्य झालंय मला. तुला कळतंय का? बाबांमुळे अशक्य झालंय तुला? हो. अगं बाबा तर या घराची फार मोठी सावली आहेत ग. त्या सावलीला तू जर का नाकारलं तर माझ्या आयुष्याचं काय? अरे त्यांच्या त्या सतत जुन्या गोष्टी, त्यांची ती घाणेरडी नजर सहन होत नाही मला. कसली नजर? तुझ्यावर बाबांची नजर? काहीतरी बोलू नको सई, नाहीतर ह्या घरातून तुला जावं लागेल. लक्षात आलं का? जाते मी माझ्या माहेरी. तू बस तुझ्या बाबांना कुरवळत. सई ए थांब ना सई. सई थांब. तुझा निर्णय मला मान्य आहे. तुझा निर्णय मला मान्य आहे सई. पण माझे बाबा जातील कुठे? ज्या घरात माझ्या बाबाने मला लहानाचं मोठं केलं त्या घरातून माझे बाबा जातील कुठे सई? सांग. वृद्धाश्रमात. काय? वृद्धाश्रम? त्यांच्यासाठी वृद्धाश्रम खूप खुले आहेत. जाऊन राहतील ते तिकडे. नाही सई, माझे बाबा वृद्धाश्रमात नाही जाऊ शकत. ते मला या घरात राहतात दिसता कामा नये. नाही सई, बाबांचं अपार प्रेम आहे का माझ्यावर. माझ्याशिवाय माझे बाबा नाही राहू शकत. अर्णव, अरे नका असे भांडू. माझ्यामुळे तुमच्या संसारात कर नको रे. ऐकलं तुमचं मी काय म्हणतात ना, भीतीला कान असतात. अरे त्याच भीतीने माझ्या आयुष्याचा निर्णय ऐकवलाय मला. नका असे भांडू नका माझ्यामुळे. मी काय आहे कुठेतरी. बाबा तुम्ही पण नका बसते बोलू. तुम्ही मला हवे आहेत बाबा, पण आणि ही सही मला हवे बाबा. हो, तुम्ही कुठे जाणार? माझा असा विचार आहे, तुमचा सुखी संसार सुखाने चालण्यासाठी या आभाळा एवढ्या सावलीचं सावट नको रे तुमच्या त्या जीवनावर. बाबा कसलं सावट. म्हणूनच मी निर्णय घेतलाय. मी राहीन कुठेतरी, जाईन कुठेतरी. सई पण सई नको. बघ बाबा, तुमच्यात वाद करू नका. अरे बापाचं आयुष्य मुलासाठीच असतं रे. कधी सई
घाल मेल मुलाच्या सुखासाठी बापाला त्याग बाबा जन्म उधळला आधाराचा कुठं तो अरे लेका खरीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर तुझा संसार चालायला हवा गड्या नको नको माझा विचार करू बाबा तुम्ही मला हवे बाबा बाबा तुम्ही मला हवे तुम्ही आम्हाला सावली ती सावली सोडून जाऊ नका बाबा नको जाऊ. तुमचा निर्णय मला मान्य आहे रे. नाही बाबा मी जाईन मी तुमच्या सुखासाठी मी त्याग करायला तयार आहे नका बाबा जाऊ. नाही अरे काय या घराच्या एका कोपऱ्यात राहण्यापेक्षा तुम्ही बाहेरच गेलेलं बरं. नाही खरीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या नाही बघला बाबा ठीक आहे लई अवघड हाय गड्या बाबा लेकराच्या पायी उभा बाबा. उधळला अरे परमेश्वरा मला सुभद्रा सुभद्रा तुझं असतील तर मला हे जीवन जगायला लागलं नसतं ग सुभद्रा जातो माझ्या लेखाच्या सुखासाठी मला त्याग करायचा आहे मला घर सोडायचं आहे येतो सुभद्रा येतो मी ग येतो बाबा नाही बघला बाबा गेले बाबा अर्णव, बाबा ताई, अगं ही आजची गुपितगिरी कशासाठी? हा? हा? बोल ना. माझ्या आयुष्यातील हा स्पर्श आणि हे चाहूल माझ्या आयुष्यातील एकच माणूस तो म्हणजे तू. हो खरं आहे. त्याहीपेक्षा तुझ्यासाठी मी एक वेगळी गिफ्ट आणली आहे. पण ही गुपितगिरी कशासाठी? माझ्या राणीसाठी, अय्या, या खरंच? सई राणीसाठी. काय असेल? साडी. साडी? थांब ना. हे काय? हा. ही ये ना. कशी वाटते? वाव, खूपच सुंदर आहे हा साडी. अगदी माझ्या आवडीचा कलर आहे हा. अगं हो, माझ्या राणीसाठी हा आवडीचाच कलर आणला. आवडला ना तुला? हो, खूप आवडलं. आणि हे बघ, हेलो सई, हे देख क्या है. अरे वा, आज गजरा मी मांडणार हा. ये ना इथे पुढे ये ना. अर्णव, अरे थांब जरा, मी मारते. थांब ना. संधी मिळाले. ठीक आहे का? हो, ठीक आहे. आणि ही साडी बघू दे. मी टाकणार. तुझ्या गोऱ्या रंगाला जपून दिसते. कशी वाटते जोडी? अर्णव,
मला साडी नेसायला नाही आवडत. अगं पण लग्नानंतरची ही पहिली भेट तुझ्यासाठी, माझ्या सही राणीसाठी. कशी आहे? खूप छान आहे, मला खूप आवडली साडी. मला माहित आहे तुला ड्रेस आवडतात, पण ड्रेस नंतर चालेल ना? हो चालेल. मग आता काय, आज पार्टी आहे की नाही? ओ मॅडम या की पुढे. अर्णव, माझं मन आज इतकं प्रेमाने फुलून गेलंय की असं वाटतं जणू स्वप्नच आहे. स्वप्न? आता स्वप्न तर आपण नेहमीच पाहतो, त्यातील आज एक पहिलं स्वप्न फक्त तुझ्यासाठी. अगं हे आपलं आयुष्य आहे, ते आपल्याला दोघांनी जगायचं आहे. मग खुशी तर हवीच ना. या आपल्या नवीन संसाराला कोणाची दृष्ट लागू नये. कसं वाटतंय तुला? हो अर्णव, कुणाच्याही दृष्ट लागणार नाही. हो. स्वप्नात रंग भरताना, नाते नवीन जुळताना, प्रेमात जीव फुलला माझा तुझा. प्रेमात जीव फुलला माझा तुझा. स्वप्नात रंग भरताना नाते नवीन जुळताना प्रेमात जीव फुलला माझा तुझा. ओ, प्रेमात जीव फुलला माझा तुझा. स्वप्नात रंग भरताना नाते नवीन जुळताना प्रेमात जीव फुलला माझा तुझा. ओ, प्रेमात जीव फुलला माझा तुझा. गुणगुणता भवरात कळी मी राजरी, झुळझुळता झरात मी त्यासी बावरी. गुणगुणता भवरात कळी मी राजरी, झुळझुळता झरात मी त्यासी बावरी. मी आज वासरे झाली आणि सूर तुझे झाली. मी आज वासरे झाली आणि सूर तुझे झाली. तुझ्या विराजिता हातात हात घेताना अलगद मिठीत येताना श्वासात श्वास भिनला माझा तुझा. माझा तुझा. ओ, श्वासात श्वास भिनला माझा तुझा. अति सुंदर आणि अतिउत्तम. अरे तू कधी आलास? मी कधीच आलोय. या तुमच्या romantic scene पाहताना एवढा आनंदी झाला ना, काय सांगू. अरे काय ते सांग की ग. हो बरेच दिवस झाले, बऱ्याच दिवसांनी हा तुमचा रोमॅन्टिक सीन पाहून मला खूप आनंद झात आहे. खूप म्हणजे किती रे? अति अति म्हणजे अति उत्तम. अरे वा, सही. बघ ना काय म्हणतोय. विराट, तू आज कसा फिरतलास इकडे म्हणायचं? जाऊन यावं म्हण. खूप दिवसाने आठवण झाली तुला आमची.
विराज तू म्हणजे ना अगदी पंजा म्हणजे काय? वाघाचे पंजे आणि त्याचे पाय. काय बोलताय तुम्ही? अरे उंटाचे नाही रे, गाढवाचे तसाच दिसतो तो. केलं म्हणाई. हो की हो, पण तुम्हाला दोघांना माहिती आहे या गाढवाचं लग्न एका राजकन्याशी झालं हे ठाऊक आहे तुम्हाला? हो आहे ना ठाऊक आपल्याला. हो हो मग तू सांग ना खरं त्याला. वाटतो ना गाढव? काय करणार? तुम्ही जर मला गाढव म्हणून टाकला अरे पण तुझं पुढचं काय आहे ना विचार? हो आहे तर काय, आम्हाला कोण दे? अरे पण तुझी ती होती ना बुद्धी, तिथं नाही. हो पहिल्या भेटीला गेलो तेव्हा ते हा म्हणाले आणि नंतर भेटायला गेलो तेव्हा ती काय म्हणाली माहितीये? हो ते खालच्या आळीतला सुयोग माहितीये ना, त्याच्याबरोबर पळूनच गेली. म्हणजे सुयोगनी चांगला योग साधला, तुझी संधी गेली, तू लोमता. आता काय करू? केलंही गेलं, तूपही गेलं आणि हाती दुप्पट न आला. आता मी तरी काय करणार? काही उपयोग नाही आता तुझा. अरे विराज तू म्हणजे ना असं आहेस ना दुसऱ्याच्या सुखासाठी जगशील, स्वतःचा मात्र विचार नाही. हो ना. हो मी माणसाला दुसऱ्याच्या सुखात आनंद शोधायला मला खूप आवडतो. अरे तोच या जगातील खरा माणूस, बरोबर आहे की नाही? हो ना. आता काय मग? काय ते तू बोल. हो तुम्ही बघा ना माझ्याकडे, माझ्या सर्व मित्रमैत्रिणींची लग्न झाली आणि मी मात्र फिरतोय आता दुपाटणे घेऊन. आता तेच काम करतो, दुसरं काय काम? सई कसं आहे त्याला सांग जरा. अरे एखादी छानशी मुलगी बघ आणि दे की दार उडून. हो मुलगी बघेन, पण काय माहित आहे काय, ती पण तशी निघाली तर मी काय करू? अरे सर्वच मुली तशा नसतात. कसे नसतात म्हणजे काय? आता बघा ना, तुम्हाला सांगून त्याचा काय उपयोग नाही. मग तुला काय अपेक्षा आहे बोल. हो मला एवढीच अपेक्षा आहे. काय सांगशील तरी. खेळे. सई, हे. तो बघ काय म्हणतोय, त्याला पेढे हवे. कसले? कशाबद्दल? अरे कशाबद्दल? निखिल तू तू इथे? सई तू ओळखतेस याला? कोण आहे हा? तू ओळखतेस याला? हो म्हणजे नाही. हो हो नाही, तुझी ओळख तर दिलीच नाही करून. तू ओळखतोस त्याला? नाही बुवा, आपण नाही याला कधी ओळखत. मग ते तू खरं सांग, कोण आहे? सई कोण आहे हा बरका माणूस? मी कोण? मी आहे एक सईच्या आयुष्यातील जुना मित्र, कधीच केला नाही. सई काय बोलतो हा आणि काय ऐकतोय हे? सई माझी पत्नी आहे, तिचा भूतकाळ पुन्हा उचलू नकोस तू. कोण आहे ते खरं खरं सांग सई. अरे बोल ना. अरे निखिल पुरे झालं आता, तू इथून निघून जा. इतक्या आलो आणि तू म्हणतेस निघून जा? हे बरं नाही सई, बरं नाही. बरं हे कोण आहे तू? माझे कोणा हे
कोण होता? तुझ्या आईचा दाखवून होता. सई, खरं बोल सई. खरं बोल सई. कोण होता? अर्णव ऐक ना, तू असा गैरसमज करून घेऊ नकोस अर्णव. अर्णव माझं असं काहीच नाही. अर्णव ऐक ना. नाही. अरे ती मी लहानपणी झालेली चूक होती. 5वी ते 10वी पर्यंत आम्ही एका कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं रे. नाही सई, तू माझा विश्वासघात केलास का? नाही अर्णव, असं बोलू नकोस. तू विश्वासघात केलास माझा. मी खरं प्रेम केलं तुझ्यावर, पण त्या प्रेमाचं प्राईज मला असं नसेल असं वाटलं नसेल. अर्णव सई, सई, अर्णव सांभाळ ना. अर्णव अर्णव उठ ना. अर्णव अर्णव अरे बेटा अर्णव, अरे शाळेत जातोस रे तू. ये चल अरे जेवणाचा वेळ झाला, डबा भरला लेका. ए अर्णव, अरे ये. कुठे गेला अर्णव माझा? अर्णव, ए अर्णव. अर्णव नाही लेका. अर्णव आठवलं जिथे स्वतःची मुलं आपल्या आई वडीलना ठेवतात, जशी एका कोपऱ्यात जुनी वस्ती टाकून ठेवतात तसंच काही. आणि हे मूर्खाचं आहे. हे माझंच घर आहे. नाही वसंतराव, या त्या घराच्या 4 भिंतीत माझा श्वास अडकला. नाही अर्णव, तो बघा अर्णव. अरे तो तिथेच बसलाय. शांत व्हा. सकाळी शाळेत जाताना खाऊला पैसे मागत होता. दिले नाही म्हणून रागावला. तो बघ अर्णव. अरे लेका अर्णव, ये ना माझ्या जवळ. ये लेका. नको रे, शांत व्हा. नको असा लांब जाऊ नको. आपली कथा सर्व सारखीच आहे. कुणी मुलगा परदेशी गेला तर सुनबाईला आपण नकोस झालो, आणि हे वृद्धाश्रमाचे दिवस आपल्या वाट्याला आले. वसंतराव, हे वृद्धाश्रमाचे दिवस आपल्या वाट्याला आले. म्हणजे या वृद्धाश्रम, हो, हे घर माझं नाही. हे घर माझं नाही. अरे ज्या घरात मुलांना बाप म्हातारे झाल्यानंतर नकोसे झाले, अरे या तळहाताचा पाळणा करून वाढवलं होतं रे तिला. लहानाचा मोठा केला, खूप कष्ट केले. रात्रभर अंगाई म्हणून त्याला मांडीवर झोपवलं. अरे अर्णव आठवतं तुला? अरे शाळेत जाताना माझा हात धरून जात होता. म्हणायचं बाबा इथेच बसा, माझ्या जवळच बसा. आणि आज तोच हात माझा सोडून दूर निघून गेलास का रे अर्णव? अरे त्या बापाला तुझ्या
माझ्या जवळ येले का? अरे तुझा बाप तुझ्या हाताची वाट बघतोय रे. नको अर्णव. अरे तू लहान असताना सुभद्रा तुझ्या अकाली मृत्यूनंतर एके दिवशी हा अर्णव जोर जोराने रडत होता. रात्रभर आई आई म्हणून हाक मारत होता. माझ्या लेकाला जवळ केलं, कवटललं आणि म्हटलं, लेका तुझी आई नाही रे, पण बाप आहे तुझा, बाप आहे. नको रे लेका, एवढा मी कम नशीब आहे का? अरे म्हणून या म्हाताऱ्या बापाला तुझ्या प्रेमाची हाक ऐकायचे रे अर्णव, हाक ऐकायचे अर्णव. अरे नकोय मला हे बेगडी जीवन, हे वृद्धाश्रमातलं बेगडी जीवन नकोय मला. मी जातो माझ्या घरात. या आभाळ एवढी सावली मी माझ्या लेकाला देईन. अरे हो, मी जातोय माझ्या घरात. पण सुभद्रा तू जर का जिवंत असतील ना, तर हे क्षण माझ्या वाटेला आले नाही. आज मी परका झालोय. माझ्याच घरात मी चोरासारखं मला जायचं आहे. नको मला वृद्धाश्रम नको. जातो मी, पण माझा लेख मला घरात घेईल ना. माझा लहानाचा मोठा केला माझ्या अर्णवला. मला घरात घेईल. पण ती सून बाई नाही तारा देणार मला रे. सुभद्रा नाही तारा देणार. या उड्या डोळ्याने मला माझं शेवटचं घर बघायचं आहे ग. मला घर बघायचं आहे. म्हणतात ना अरे फळा फुलांनी भरलेल्या झाडाभोवती पाखरे गिरट्या घेत असतात रे. फळा फुलांनी भरलेल्या झाडाभोवती पाखरे गिरट्या घेत असतात. पण जर का त्या झाडाची पानं फुलं फळं गळून पडले ना, तेच ते गिरट्या घेणारे पक्षी दूर दूर आकाशात उडून जातात रे. दूर जातात. सतत झालंय माझ्या जीवनात. जातो काय राहायचं मला येते. माझं अन्न घेईल मला घरात. जातो माझ्या घरात. जातो सुभद्रा काय अवस्था झाली माझी, काय अवस्था झाली. येतो सुभद्रा, येतो. सावली तुझी आभाळाए बडी, सावली तुझी आभाळाए पण आम्ही ओळखली नाही तुझ्या मायेच्या घामाच्या थेंबात स्वप्न होती तुझ्या
वृद्धाश्रमाच्या त्या दाराशी तुझं मन किती रडलं असेल तुझ्या लाडक्या बेकरासाठी तुझं हृदय किती धडधडलं असेल आज तुझ्या आठवणी मी बाबा हा जीव तिळ तिळ तुटतो आहे. सावली तुझी आभाळाय वेवडी मी सारीकडेच शोधतो आहे. सावली तुझी आभाळाय वेवडी सावली तुझी मनाज का दुराली सावली तुझी आभाळाय सावली शंकरवा, हो शंकरवा, उभे आहेस रे माझ्या मित्रा? अरे मी येणार म्हणून लपून बसलास की काय? हे बघ तुझ्यासाठी मी काय आणलं, तुझ्या आवडीचे लाडू आणि तुझी चहाची पावडर. जिचा सुगंध आला की तू म्हणायचास सदाप्पा ही चहा पावडर म्हणजे सुगंध धुंद आणि मन होतं धुंद धुंद. आता चालू. अरे लहानपणी अंगा खांद्यावर खेळवलंय मी तुला. जसे तुझे बाबा तुझे हट्ट पुरवायचे तसेच मी देखील तुझे हट्ट पुरवले. हे ठाऊक असू दे तुला. हो अरे हो, पण शंकरराव कुठे आहेत? काही स्वयंपाक वगैरे करत आहेत की काय? म्हणूनच घर एवढं शांत झालं वाटतं. आणि शंकरराव कुठे आहेत? बाबा बाहेर गेले, ते हे घर सोडून गेले. काय म्हणालास? हे घर सोडून दे. गेल्या 6 महिन्यापूर्वी बाबा हे घर सोडून गेले आणि सारं घर उजळं झालं. काका बाबा आहेत ना, ते आता त्या वृद्धाश्रमात राहतात. हो बाबा अरे ते राहतात की तुमच्या कठोर कारस्थानामुळे त्यांना आश्रममध्ये राहायला जावं लागलं? नाही बाबा, ते स्वतःहून घर सोडून गेले. अहो महाशय, आमच्या कुटुंबीय वादात तुम्ही पडू नका. आमचं आम्ही पाहून घेऊ. जन्मदाता मुलगा आणि सून जिवंत असताना बाप वृद्धाश्रमामध्ये. अरे मला एखादा फोन केला असतात ना तर मी क्षणाचा विचार न करता माझ्या मित्राला माझ्या घरी घेऊन गेलो असतो. पण ते स्वतःहून गेले. काका ते स्वतःहून अरे गेले. मैत्रीचे ऋणानुबंध तुम्हाला नाही समजणार. मैत्री काय असते हे तुम्हाला नाही कळणार. आम्हाला सारं काही कळतं. मैत्री, प्रेम सगळं कळतं. उगाच तुम्ही आमच्या वादात पडू नका. काका ऐकलेत ना? बोला ना.
अरे परिस्थिती काय? परिस्थिती तर ही माणुसकीची हार आहे. ज्या बापाने तुला चालायला शिकवलं, ज्या हाताने तुझ्या डोक्यावर आभाळावेळी सावली धरली, आज त्या बापाला तू आश्रमाचा रस्ता दाखवलास. सुनबाई, तू या घरात आल्यापासून या घराची माया हरवली आहे. ज्या घरात आई बाबाला सन्मान होत नाही, त्या घरात ते घर नसतं. उभ्या असतात त्या निर्जीव भिंती. अर्णव, आज तू तुझ्या बापाला वृद्धाश्रमाचा दरवाजा दाखवलास, पण लक्षात ठेव, मुलं बापांकडून संपत्ती शिकत नाही तर संस्कारही शिकतात. सर्वांना आपल्या आई वडिलांचे प्रेम कळत नाही. त्यांच्या आभाळ एवढ्या मायेच्या सावळीत राहण्याचे भाग्य लाभत नाही. बाप म्हणजे आभाळ एवढी सावळी असते हे, आणि ती सावळीच्या घरातून निघून गेली तर घर राहत नाही. माझं घर सुंदरच आहे आणि यापेक्षाही छान बनवेन मी त्याला. तुम्ही जुन्या घुसटलेल्या विचारांची माणसं, तुमचे विचार तुमच्याकडेच ठेवा. मी आधुनिक प्रणालीवर वाटचाल करणारी तरुणी आहे. पण जुनं ते सोनं आहे हे ठाऊक असू दे सुनबाई तुला. नवे विचार आत्मसात करण्यासाठी जुन्या विचारांची सांगड घ्यावी लागते प्रत्येक माणसाला. हो, सगळं काही ठाऊक आहे मला. उगाच तुम्ही माझं डोकं खाऊ नका. डोकं खाण्यासारखं हाय काय त्याच्यात? नुसते विचार करून ठेवले. अर्णव, अरे तू यांचं काय ऐकत बसलाय? मगापासून ते मला काही बोलले आणि तू ऐकत बसला. तू काहीच बोलत नाहीस. अरे बोल काहीतरी. याच्यावर बोलायला शब्दच कुठं आहेत? सर्व शब्द तुझ्याकडे घाण ठेवले. तुझ्या स्वार्थी प्रेमात पागल झालाय तो. तुझ्या राजकीय प्रेमाची भीती त्याच्या उतरले आणि म्हणूनच तुम्ही तुझ्या या धूर्तपणामुळे या जन्मदात्या बापाला वृद्धाश्रमामध्ये तुम्ही दोघांनी पाठवलं. आणि कुठे ठेवलाय हा बाप? उगाच काही बोलू नका. मी सत्य तेच बोलतोय. आणि तुम्ही दोघांनी आता लक्षात ठेवा, या घरात शंकरावर आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हे दादा, काय झालं? कोणाची नाही रे, माझ्या बाबाचा ऍक्सिडेंट झाला. कुठे आहे बाबा? या ना लवकर. बाबाचा अरे पण हे कसं शक्य आहे? सदा शंकरराव तर आश्रमामध्ये होते ना. शंकरराव काय केलं ते शंकरराव? अरे मी तुला घ्यायला येणार होतो, पण तूच त्या आश्रमातून पळून आलास. त्याच्या भरधाव ट्रेनने तुला ठोकर दिली. ही कशी शंकररावा, ही कशी काळजी करू नकोस. माझ्या बाबाला काही होणार नाही. तू शहाणे हो. शंकररावा, हे शंकररावा, शंकररावा. अर्णव, मला माफ करा. माझं चुकलं. बाबा, मला माफ करा. बाबा, मला माफ करा. बाबा संध्याकाळी पडले. शंकरराव, ओ शंकरराव. अरे काम केला नाही. माझी माणूस केलेली आहे. शंकररावा, तुझी माया हा माझी एवढी होती रे.
काय केलं